जाती धर्माचं राजकारण काँग्रेसने कधी केलं नाही. सर जर निवडून आलो तर तुमचा सातबारा कोरा करू. अजून मला कळत नाही काय असतं सातबाऱ्यावर. तुमचं नाव, तुमचं सर्वे नंबर, तुमचा गट नंबर, तुमचं पीक पाणी हेच असतं ना सातबाऱ्यावर. हे म्हणतात उद्धव की जर आम्ही निवडून आलो तर तुमचा कोरा कागद तुमच्या हातात. हा तुमचं नाव काय, तुमचं सर्वे नंबर काय नाही. काय अजब तुझे सरकार उद्धवा. काय लावलंय सांगत. असले मंडळी जर आता सत्तेवर जर दुर्दैवानं आली, सातबारा मात्र घरातून बाहेर काढू नका. ही अवस्था आहे. काय घोषणा, काय बोलतो आपण, काय नाही. संत खोलीमध्ये मतभेद दूर करण्याच्यासाठी कैलासवासी महाजनांना सारखं गावं लागायचं इथं, हे आपल्याला माहिती आहे. आमच्या काळामध्ये अजूनही आम्हाला बंद खोलीत बसावं लागलं नाही. राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला याचा अर्थ सामंजस्यपणाने कारभार कसा करावा हे आम्ही तुमच्याकडनं शिकलेलो आहोत. आज महाजन नसल्यामुळं कोकणी निर्माण झाली आहे मी समजू शकतो. कारण ते मराठवाड्यातले, तुम्ही मराठवाड्यातला, मी मराठवाड्यातला. परंतु मराठवाड्याचा हा माणूस, हा आमचा रांगडा गडी यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये भाजपाला गोपीनाथराव मुंडे जर मायनस केलं तर बिग झिरो. त्यांनी दाखवून दिलं. आणि कालच अडवाणी जे आले होते आपल्या विदर्भामध्ये, त्यांनी जाहीर करून टाकलं की उद्या जर आमचं सरकार आलं तर भाजपचे मुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे. म्हणजे आता मराठवाड्याच्या बाहेर काही जाईल असं मला वाटत नाही. आणि गोपीनाथराव म्हणतायत की मी आता दिल्लीला चाललो. आमचे शेजारचे आहेत, आमचे मित्र आहेत, आमच्या त्याला शुभेच्छा. कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला दिल्लीला जायचा. तर राष्ट्रीय राजकारणामध्ये तुमची आवश्यकता आहे. महाराष्ट्र समाजाला आम्ही खंबीर आहोत तिकडं. दोन भाऊ एवढे भांडतायत एकमेकाला, एवढे अगदी कशासाठी भांडतायत. मराठी माणसाची काळजी कोण जास्त घेतो. मराठी माणूस गुदमारलाय यांच्या प्रेमानं. मला हे कळत नाही की ज्या राज्याची निर्मिती मराठी भाषिकांचं राज्य म्हणून झाली, जेव्हा भाषावार प्रांत रचना झाली, तेव्हा मराठी भाषिकांचं राज्य महाराष्ट्र, कन्नडा बोलणाऱ्यांचं राज्य कर्नाटक, आलेच आमचे कर्नाटकचे, गुजराती बोलणाऱ्यांचं राज्य गुजरात. आता जिथं मराठी भाषिकांचं राज्य आहे, या महाराष्ट्राचे शिल्पकार कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी तो कलश आणला पंडितजींच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये, तेव्हा राज्य आमचं निर्माण झालं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे राज्य मराठ्यांचं नाहीये, मराठीचं राज्य आहे. ही भूमिका आहे यशवंतरावजींनी पाहिजे. आणि आज आम्ही चित्र बघतोय की त्या मराठी माणसावर अन्याय होतो म्हणून हे दोन भाऊ एकमेकाशी भांडतायत. सगळ्या प्राण्यांच्या उपमा देऊन झाले एकमेकाला. प्राणी संग्रहालय रिकामं झालं. काय सांगायचं. एकमेकाचं कायम वस्त्रहरण करणारी मंडळी आज एकत्रितपणानं वस्त्रहरणाचा प्रयोग बघतायत. हा दुर्मिळ योग प्रसाद मच्छिंद्र यांनी आपल्या सर्वांच्यासाठी आणला, त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आयुष्यामध्ये अशा अनेक नाटकं केली, पाहिली, परंतु आजचा हा क्षण अतिशय अस्मरणीय आहे हे मला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. मच्छिंद्र कांबळी हे आमचे
अतिशय जवळचे मित्र, एक उत्तम कलावंत आणि एक चांगला माणूस. मालवणी भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं काम मराठीच्या अगोदर त्यांनी केलं आणि आता उरलेलं काम आता कोण करेल हे मी सांगायची गरज नाही. परंतु मला राज ठाकरेंना धन्यवाद एवढ्यासाठी दिले पाहिजेत की त्यांनी पहिल्यांदाच खुलासा केला की या प्रयोगाची तिकीट मी काढलेली नाही, नाहीतर ही शंका घेऊनच आम्ही दिल्लीला गेलो असतो. जी जबाबदारी दिली पक्षाने तुमच्यावरती तुम्ही पार पाडत असता. आम्हाला आनंद वाटतो की तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून पाहताना. कारण मला आठवत आहे तो प्रसंग मला आठवत आहे. सुधाकररावजी नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी नागपूरचं अधिवेशन आणि मी पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर त्या काळातला. मनोहर जोशी ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, म्हणजे मनोहर जोशी आणि गोपीनाथराव मुंड्यांचं प्रेम त्या दिवसापासूनच आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती नाही. आणि भुजबळांनी जेव्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवसेनेचं संख्याबळ घटलं, भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं संख्याबळ वाढलं, एक दोन कमी पडत होते. ती व्यवस्था मित्र म्हणून आम्ही केली, हे जरा माहिती आहे. काय चाललंय बघा. गोपीनाथ मुंडे गडकरी भांडताय, त्यांची भांडणं जोरात चालले हे मला माहिती आहे, कारण मुंडे मला सांगतात. आणि म्हणून एक पर्याय जो विरोधी पक्षाने निर्माण करायला हवाय तो पर्याय निर्माण झाला नाही. विस्कळीत आहे विरोधी पक्ष. या उलट काँग्रेस बघा, सगळे पुढारी कसे एका लाईनीमध्ये, सुशीलकुमार शिंदे, मी स्वतः, अशोक चव्हाण, नारायणराव राणे. बघा बघितला ना फोटो परवा, फोटो बघितला का नाही. मग आमच्यामध्ये काही नाही, म्हणजे काँग्रेस युनायटेड आणि विरोधी पक्ष डिवायडेड. हे पहिल्यांदा चित्र घडलंय महाराष्ट्रामध्ये. एकतेच, एक विचार, एक संगता. आमचे आमदार पाशा पटेल तिथे बसलेले आहेत, ते पण शेतकरी संघटनेचे कट्टर. आणि प्रवीण बर्दापूरकरजी तुमच्या विचाराचे अतिशय जवळ समाजवादी विचार, परंतु त्यांना सुद्धा या मार्गाला वळवण्याचं काम जर कुणी केलं असेल म्हणून तो चेहरा, ज्या चेहऱ्याची आपण सतत चर्चा करतोय, की हा चेहरा सुद्धा सेक्युलर कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे ही एक व्यापक दृष्टी ही मला तुमच्यामध्ये नेहमीच बघायला मिळाली. दृष्टिकोन हा नेहमी व्यापक आहे. असं वाटता कामा नये की एका ठराविक वर्गाचं हा नेतृत्व करतोय असं वाटू नये. म्हणून तुम्ही आल्यापासून आशा पटेल, लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही केवळ हिंदुत्वाचा किंवा विशिष्ट वर्गाचा विचार करणारी नाहीये, ती हळूहळू ती व्यापक होत चाललेली आहे. मला वाटतं तुमचा हा विचार आणि या विचाराचा प्रभाव हा दिल्लीमध्ये अधिक तुम्ही पाडला पाहिजे. सध्या जे काही चाललंय तिथं ते काही तेवढं समाधानकारक नाहीये. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये सारखा परत यायचा जो विचार चाललाय तो काही बरोबर नाही. कारण परत येऊन सुद्धा इथं काही उपयोग नाही.
आता तिथंच गेलेले आहात, तिथंच राहा. कारण तिथं तुमचा अधिक उपयोग होईल. कारण तिथल्या भारतीय म्हणजे अखिल भारतीय पातळीवरच्या भारतीय जनता पार्टीला हा तुमचा विचार राजनाथ सिंगच्या सोबत अधिक प्रभावीपणे तिथं मांडण्याची अधिक गरज आहे. हा माझा मित्रत्वाचा सल्ला.